हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर मला ना असं साडी वगैरे नेसवायची होती, कलश वगैरे असं मस्त सजवायचा होता, पण नाही जमलं. म्हणजे करायचं होतं, पण व्यवस्थित असं जमलंच नाही. तर म्हटलं पीस आहे तर त्याच्यापासूनच असं ना सजवूया व्यवस्थित. तर त्यासाठी असा ना निवांत वेळ पाहिजे होता. तर मी सकाळं घरातलं आवरून घेतलं पटापट आणि मग नंतर निवांत म्हटलं मस्त अशी देवीची मांडणी करावी. तर जसं जमलं आहे तसं केलं आहे मी. याच्यापेक्षा पण मला चांगलं करायचं होतं, पण नाही जमलं मला. जे जमलं आहे ते मी केले आणि ह्यांनी पण मला भरपूर अशी मदत केली. आणि बॉक्स वगैरे काढले होते सामान सजवण्यासाठी, तर ते आता व्यवस्थित ठेवून देते आणि आता व्यवस्थित मांडून घेते. ह्यांची भरपूर मला मदत झाली आणि ते पण मला सांगत होते की असं कर तसं कर, म्हणजे व्यवस्थित दिसेल. आणि त्यांना पण आवड आहे या सगळ्या गोष्टींची, की मला मदत करतात आणि सांगतात पण की असं केल्यानंतर चांगलं दिसेल, ते घातल्यानंतर चांगलं दिसेल. त्यांच्याच आवडीनुसार मी दागिने वगैरे घालून मस्त आज आहे ना महालक्ष्मी मातेचा साज शृंगार केला आहे आणि सजवली आहे आणि कलश पण नटवलेला आहे. तर चला मग आता सगळं आवरून घेतले, घरातलं कलश वगैरे सजवून घेतलं आहे आणि दुपारी 3:30 वाजता गौरी आलेली आहे. तिचा पण मार्गशीर्ष गुरुवार असतो. तर आज उद्यापनाचा दिवस आहे, तर ती आज आलेली आहे. तर ती आली म्हणजे माझं म्हणतात ना अर्धं काम हलकं झालेलं. रांगोळी काढणं, घरामध्ये थोडंफार सगळीकडे सजवणं, हे काम तिचं असतं आणि तिने ते केलं ना की माझं काम अर्धं निम्मं हलकं होतं, असं आहे. तर आता सवाशीण वगैरे सांगितले आहेत. पुरणपोळीचा स्वयंपाक मी दुपारीच करून घेतला आणि हे बघा ह्यांची आवड मी तुम्हाला दाखवते आहे की आपण जरी आवरलं ना की त्यांना त्यांच्या ह्यानी पण ते काय करता येईल हे बघतात आणि त्यांना खरंच खूप आवड आहे असं सजवण्याचं वगैरे. तर आता जे आर्टिफिशियल दिवे आहेत ते दिवे लावत आहेत सभोवती की राहू दे, छान दिसते. मग इथे गौरीची रांगोळी चाललेली आहे आणि थोड्या वेळाने सवाशीण सांगितल्या आहेत त्या येतीलच. तर रांगोळी काढणं पण चाललं आहे एकीकडे माझं थोडंफार स्वयंपाक राहिला होता बाकी. गरम भात वरण वगैरे असं करायचं होतं, तर ते राहिलेलं आणि कुरड्या पापड तळायचं राहिलेलं. म्हटलं ते पण करून घ्यावं, कारण का मग कसं होतं आपण एकीकडे स्वयंपाक करणार आणि सवासीण येणार आणि मग त्यांना हळदी कुंकू द्यायचं, त्यांची ओटी भरायची आणि एकीकडे स्वयंपाक राहिलेला असतो आपला निम्मार्धा, असं होतं. मग त्यासाठी मी पुरणपोळी आधी करून घेतली आणि जसं तळणीचं आणि वरण भात गरमागरम हे बाकी ठेवलं होतं. तर चला मग आता ते सगळं करून घेते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते घरामध्ये सगळं दिवे वगैरे लावल्यावर, रांगोळी वगैरे काढल्यावरती किती छान वाटते. आणि ते आता ना गौरीला म्हटलं की तू घे आज पोथी वाचायला, कारण का एवढ्या दिवस नव्हती ती आणि ती पण मार्गशीर्ष गुरुवार करते. तर ती म्हटली की आई मी आज वाचते म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, तू पण वाचून घे पोथी आणि मग नंतर आपण आरती वगैरे करूया म्हणून. लक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहेत? महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. मदारीला राग आला की संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एक वैश्याची पत्नी होती. कामनापुरती जय देव जय देव. गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंदोनते पोरे चरणी घालरिया. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. जय देवी जय महालक्ष्मी. वसती व्यापक रूपे तू चूल सुष्मी. जय देवी जय महालक्ष्मी. माझे निजवाळी उजोळी चूल सुष्मी. जय देवी. घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगन आनंद पूजन. भावे ओवाळीन मनेन हात. त्वमेव माता पिता त्वमेव. त्वमेव बंधु सखा त्वमेव. त्वमेव विद्या गणित त्वमेव. त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसया अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधर माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम हरे.
आणि मग सगळीकडे आपल्या इकडे. तर आता आरती झाल्यानंतर मी पहिले नैवेद्य दाखवून घेतलं आणि सवाशीण पूजून घेतली. सवाशीणला जेवू घातलं. तर सवाशीणचं कसं काय झालं, म्हणजे त्यांचा पण मार्गशीर्ष गुरुवार असतो आणि त्यांची पण गडबड होती. तर त्या म्हटल्या की मी येईल म्हणून थोड्या वेळासाठी, तर त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढणं झालं नाही. तर आता मी काय करते, तर आता बायकांची सुरुवात झाली आहे हळदी कुंकासाठी. तर आता हळदी कुंकू देणार. आणि लहान मुलं रडून येऊन मोबाईल. अगं त्यांच्या डोळ्यावर किती परिणाम आहे, हे लोकांना जेवत नाही म्हणून मोबाईल. आई, सगळ्यांना मोबाईल दिले तर त्याचं खेळणं झालं ते मोबाईल. आमच्या सोसायटीमध्ये ना 4-5 घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता या दिवशी. तर मी पण हळदी कुंकासाठी गेले होते. तर तिथे ना आमच्या छोट्या रखुमाईचा असा फोटो काढला, म्हणजे शेजारीच आहेत आमचे. तर मस्त अशी साडी नेसली होती तिने. तर म्हटलं चला फोटो काढावा तिच्यासोबत एक. आणि तिला हौस आहे का, प्रत्येक सण असले ना की ती भरपूर अशी नटणार, साडी नेसणार, मस्त अशी हे करणार, तयारी करणार. तर चला मग आता मी यासोबतच माझ्या आजच्या या व्हिडिओला एंड करते.